नमस्कार, मी सुरेश चव्हाण, ग्रोथ साक्षरमध्ये सर्वांचं स्वागत. मी उद्योगिता क्षेत्रामध्ये आपण विविध महिन्याच्या मुलाखती घेत असतो की ज्या नवीन व्यवसायामध्ये असतील किंवा याआधी जो व्यवसाय करतात त्यामध्ये त्यांचा एक प्रवास आपण जाणून घेत असतो. आज देखील आपण मानसी इंटेरियर अँड होम डिझायनर या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच्या संचालिका मानसी सातपुते आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय की या व्यवसायामध्ये साधारण काय संधी आहेत आणि कशा पद्धतीने यामध्ये त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. सर्वात आधी या कार्यक्रमात स्वागत आहे. चर्चेकडे यायच्या आधी नेमकं काय दिलं होतं की मला या क्षेत्रात यायचं किंवा मला अशा पद्धतीने काहीतरी काम सुरू करायचं? ॲक्च्युली पहिले तर मी सिव्हिल केलेलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि त्याच्यानंतर मग विचार केला का सिव्हिलमध्ये तर माझं काय होणार नाही आहे. सो मग इंटेरियर डिझाईनमध्ये कसं पोरींग थोडं पण राहतं, सेफ्टी सगळं ते सगळं. त्याच्यामुळे मग इंटेरियरमध्ये गेले मी आणि मला त्याच्यात ऑलरेडी पहिल्यापासून इंटरेस्ट होता म्हणून इंटेरियरचंच निवडलं. तर इंटेरियर आणि वॉल डिझायनर याच्यामध्ये अजूनही जर बदल दिलं तर लोकांना पूर्णपणे माहिती नाही की साधारण काम कसं जातं, तर काय कसं पद्धती वर्किंग असेल. ॲक्च्युली फर्स्ट ऑटोकॅड असतं. ऑटोकॅडमध्ये आपल्याला 2D करावं लागतं, सगळं प्लॅन बनवावं लागतं, मेजरमेंट घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर मग स्केचअप चालू केल्यावर आपल्याला बिल्डिंग सगळं ओपन करावं लागतं. म्हणजे मॉडेलिंग हे ते सगळं त्याच्यात टाकावं लागतं. सो मग इंटेरियरचं सगळं पूर्वीचा आणि आताच्या याच्यामध्ये जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी बदल झालेले आणि टेक्नॉलॉजी आलेली. त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाहिजे त्या पद्धतीने आपण सगळे इंटेरियर्स म्हणजे बनवतो आणि मग त्याच्या पद्धतीने पुढे काम करत असतात. काय डिफरन्स आहे आधी आणि आत्ताच्या या नवीन टेक्नॉलॉजी? आधी आणि आत्ताच्या याच्यात म्हणजे डिफरन्स भरपूर झालेलं आहे. पहिले कसे व्हायचे का आपले म्हणजे असं मॉडेल असं नवीन नव्हते बनवायचे आणि आताच्या जनरेशनमध्ये कसं आहे सगळ्यांना वेगवेगळे मॉडेल्स बनवायला पाहिजे म्हणजे लागतात. टीव्ही, इंटरनेट, त्याच्यानंतर किचन, बेडरूम ते सगळं नवीन लागतं. आणि आधीच्या याच्यात पहिले कसं होतं सगळं आपलं जुनं हे ते राहायचं, बोर्ड हे ते सगळं राहायचं आणि आताच्या जे सगळं नवीन आहे. पहिल्याच्या याच्यात आणि आताच्या याच्यात खूपच खरं तर हे सगळं करत असताना काही प्रोजेक्ट्स आपल्याला हाताळायला मिळतात, करायला मिळतात. मग हे सुरू करण्याच्या आधी असे काही प्रोजेक्ट झाले किंवा आपल्याला ते काही ठिकाणी जाऊन त्या पद्धतीने काम करता आलं का? हो, पहिले तर व्हिजिट केलेलं होतं आणि एक भंडारे करून सर आहे त्यांच्याकडे व्हिजिट केलेलं होतं. त्याच्यानंतर तसं नॉलेज यायला लागलं मला आणि मग त्याच्यानंतर आमची स्वतःची साईट चालू आहे पाथर्डी फाट्याला. तर तिकडे पण आता काम चालू आहे आमचं, तर मग तिथे पण जाते, व्हिजिट करते सगळं. आता या क्षेत्रामध्ये स्पर्धा देखील खूप आहे, कारण इंटेरियर म्हटले की वेगवेगळ्या पद्धतीने आपलं नॉलेज वापरून आपण वेगवेगळी कलाकृती तयार करत असतो. मग त्या स्पर्धेकडे आपण कसं बघता? थोडी चॅलेंज आहे ते? चॅलेंज तर भरपूर आहे. ठीक आहे, जसं आपल्याला सोपं वाटलं, जसं आपल्याकडून होईल तसं करतो आम्ही. नक्कीच. आता नवीन सुरुवात झालेली आहे, साधारण मग कशा पद्धतीने कामकाज आपण करणार किंवा आपण काय देऊ शकतो? आपल्याकडे ॲडिशनल काय बघायला गेलं ना तर आमचं जे इंटेरियरचं काम असतं तर त्याच्यात कामांचं भरपूर राहतं आणि बाहेर जर आम्हाला कोणी प्रोजेक्ट्स वगैरे असं काही दिलं तर आम्ही नाही घेऊ शकत. तर मग तेव्हा तसं पुढे आम्हाला हे करता येईल तसं आम्ही करतो. ते इंटेरियरचे ठीक आहे, परंतु वॉल डिझायनिंगमध्ये देखील आता वेगवेगळे डिझाईन्स खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि प्रत्येकाला एक इच्छा असते जे नवीन नवीन घर करते की बाबा मनाची डिझाईन वगैरे हवी. मग ते काम कसं झालं व्हिजिट करून आणि मग आपण त्यांना डिझाईन्स दाखवत होता सिलेक्ट होत कसं? हो, त्यांना पहिलं आम्ही डिझाईन दाखवतो का कशी डिझाईन पाहिजे ते, मग जसं ते सिलेक्ट करतील तसं आम्ही डिझाईन दाखवतो. त्याच्यातही बरेच प्रकार आहेत, कोणत्या प्रकारे? हो, भरपूर प्रकार असतं त्याच्यात. जसं ॲक्रेलिकमधून जसं आपल्याला पाहिजे असेल, जसं गौतम बुद्धाचं पाहिजे असेल आणि असं वेगळे टेक्स्चरमध्ये तसं पाहिजे असं, सिम्पलमध्ये पाहिजे असं तसं आम्ही त्याच्यामध्ये अजून एक की काही पॅकेज सर्विस असतात खरं तर प्रत्येक याचं
परंतु स्वतंत्ररित्या जर आपण डिझायनिंग किंवा इंटेरियर करायला गेलं तर ग्राहक जो असतो पहिल्यांदा त्याच्याकडे विचारतो की खूप महाग असेल किंवा कॉस्टली असेल, तर मग हे कशा पद्धतीने काम चालतं सगळं? आमचं काम ना जर वॉल डिझाईनचं बोललं तर आम्ही ना सगळं पहिले वॉल आणि ते सगळं बघतो आम्ही. तर जर छोटे ड्रॉइंग्स असेल तर मग त्याचे आम्ही 500 पासून चालू करतो. आणि जर पूर्ण बंगलोचं जर करायचं असेल तर त्याचे आम्ही 2-3 असे हजार घेतो. आणि इंटेरियरचं एक रूमचं डिझाईन घेणं त्याचं 2000 रुपये स्टार्ट करतो आम्ही. म्हणजे पर एक रूमचा 2000 चालू करतो. त्याला परवडेल किंवा ज्याची तशी कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने तो काम करू शकतो किंवा त्याला त्याच्यामध्ये त्याच्या घराला सजवतील अशा पद्धतीचं वर्किंग आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये की आता नवीनच व्यवसाय सुरू केलेला आहे आणि नक्कीच घरच्यांचं देखील एक योगदान असतं की त्यांचा एक सपोर्ट आहे आणि म्हणून कुठेतरी सुरू करू शकलीस तू. काय सांगशील? पप्पांचा तर खूप सपोर्ट आहे मला. आणि त्यांनी सगळं सेटअप ऑफिस टाकून दिलेलं होतं. मला तर काही आयडिया नव्हती. 23 तारखेला वाढदिवस होता माझा. सो त्यांनी लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेशन सगळं त्यांनीच घेऊन दिलं. आणि त्यांनी सगळ्यांना वरतून माझ्यापेक्षा त्यांना जास्त उत्सुक आहे का माझ्या पोरीने काहीतरी करायला पाहिजे पुढे जाऊन. आणि त्यांनी ना म्हणजे असं ऑफिस बिफिस सगळंच त्यांनीच टाकून दिलं. वाढदिवसाच्या वेळेस ओपनिंग केली तेव्हा जर आम्ही शॉक झालो, अरे ऑफिस टाकलेलं आहे इथे. छोटं आहे पण पुढे जाऊन मोठं होईलच एवढी गॅरंटी आहे मला. नक्कीच सुरुवाती छोट्यापासूनच करावी लागते. तेव्हा कुठे आपण काम करत करत काम वाढवत एक कुठेतरी त्याला मोठं स्वरूप प्राप्त होत असतं. काय होतं की बऱ्याच वेळेस आज म्हणजे तुझ्यासारख्या खूप तरुण मुली अशा आहेत की त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यात ते कलागुण देखील आहे पण कुठेतरी ती भीती असते किंवा ते मनामध्ये एक कुठेतरी समस्या असते किंवा ते चालेल की नाही चालेल किंवा मला करता येईल की नाही करता येईल ही मानसिकता कुठेतरी बदलाईल. कारण आज स्वतंत्ररित्या काहीतरी ऑफिस उभं करणं आणि व्यवसाय सुरू करणं अतिशय जबाबदारीचं काम आहे. मग अशा महिलांसाठी किंवा मुलींसाठी काय संदेश किंवा काय आवाहन करतात? खरं तर बाहेर पडायचं बोललं पोरींनी तर डेअरिंग दाखवावं लागतं, इंडिपेंडंट व्हावं लागतं. जर इंडिपेंडंट नाही झालं तर लोक फायदा घेतात आपल्यावरच. आणि वरतून ऑफिस टाकणं म्हणजे खूपच सोपंच हे नाहीच आहे, खूप कठीण आहे आणि तेवढी डेअरिंग दाखवावं लागते. तर माझं हेच म्हणणं आहे पोरींना तर तुम्हाला जर पुढे काही करायचं असेल तर तुम्ही जिद्दीने करा. बस एवढंच माझं. कारण की माझ्या पप्पांनी आणि माझ्या मम्मीनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि त्यांनी मला आज इथपर्यंत आणलं. म्हणजे त्यांनीच शिकवलं, सगळं केलं, मला इथपर्यंत आणलं. म्हणून मग त्यांना थँक्यू पण नाही बोलू शकत आणि काही नाही करू शकत असं झालं. जाता जाता शेवटचा प्रश्न. एक सुरुवात आहे, नक्की त्याला मोठं स्वरूप देखील प्राप्त होणार आहे, परंतु हे सगळं लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून लोकांना एक आव्हान पण आपल्याला करायचे आणि एक सूचना देखील करायची की बाबा मी अशा पद्धतीचा एक फर्म असेल, पत्ता असेल आणि अजून आपल्या या फर्मबद्दल काय सांगतो? ॲक्च्युली मी इंटेरियर डिझाईनचं ऑफिस टाकलेलं आहे आणि त्याच्यात लॅमिनेशन आहे, प्रिंटर पण लावलेलं आहे आणि झेरॉक्स पण आहे. ते साईड बाय साईड करते आहे. आणि गंगेवर माझं ऑफिस आहे, साईबाबाच्या मंदिराच्या साईडला, शिवांजलीनी, पार्थ हॉटेल. आणि फोन नंबर 9322439334. तर तुम्ही नक्की संपर्क करा. थँक्यू. खरं तर कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे नक्कीच जसं सांगितल्याप्रमाणे सपोर्टची गरज असते आणि तो सपोर्ट खरं तर या आईवडिलांच्या माध्यमातून मिळाला आणि आज स्वतंत्ररित्या काहीतरी ऑफिस सुरू करू शकली ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी देखील प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण नवीन व्यवसायामध्ये जे लोक उतरत असतात किंवा सुरू करत असतात त्यांना आपण एक संधी देणं किंवा आपण देखील कुठेतरी जबाबदारी देणं आपलं काम असतं. एक कामाची संधी जर केली तर संधीचं सोनं केलं जातं हे मात्र नक्की. आपण एकदा या, एकदा व्हिजिट करा आणि आपल्याला जर एखादं इंटिरियरचं किंवा वॉल डिझायनिंगचं काम असेल तर नक्कीच दिलेल्या संपर्क क्रमांकावरती आपण कॉल करा, एकदा व्हिजिट करा आणि आपलं काम करा. थँक्यू सो मच. खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी या निमित्ताने या चर्चेच्या माध्यमातून व्यक्त करता आल्या आणि हा प्रवास पुढे चालू आहे. निश्चित आपण पुढे देखील जसं काम होईल त्या पद्धतीने आपण परत एकदा भेटूया आणि सगळ्या गोष्टींची चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. थँक्यू सो मच.
कॉम्प्लेक्स, गंगाघाट, पंचवटी, नाशिक. आणि फोन नंबर 9322439332 आणि दुसरा 9209085035.